नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आहे बुधवार आणि मला आज असा मस्तपैकी येताना कामावरनं ताजा ताजा जवळा मिळालाय. तर मी अशा बनवलेल्या आहेत वड्या. अशा मस्त अशा कुरकुरीत क्रिस्पी. आहा हा हा. सुपर. रेसिपी तुम्हाला बघायची आहे? चला तर मग. इथे आधी पहिला आपण स्वच्छ असा जवळा घ्यायचा आहे. हा बघा काय स्वच्छ मस्त असा पांढरा शुभ्र आहे. सर्वप्रथम आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत. इथे मी घालत आहे हळद, लाल तिखट पेस्ट आणि इथे मी घेतलेला आहे हे बघा लसूण बारीक चिरून, हिरवी मिरची बारीक चिरून, इथे कोथिंबीर आणि मी नेहमी जेवणात ही वापरते ती कोथिंबीरीची देठ. कोथिंबीर भरपूर घालायची जशी आपण थालीपीठाला घालतो तशी. मी 2 मोठे कांदे हे बघा असे आपण बिर्याणीला आपण वरनच ह्याच्यासाठी आपण तळतो नाही का, फ्राय करतो तसे कांदे असे आपण कापून घ्यायचे आहेत. मी भाजणी म्हणजे माझ्याकडे जी पीठ आहेत ती मी सर्व वापरते. पौष्टिक अशा वड्या होणार आहेत आपल्या जवळ्याच्या. इथे मी ज्वारीचं पीठ घेतलंय, बाजरीचं पीठ घेतलंय, आपलं चणा बेसन म्हणजे बेसनाचं पीठ घेतलं आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. प्रत्येकी मी 2-2 चमचे घेतलेत. मीठ घालायचंय चवीप्रमाणे, कमीच घाला कारण का आपण मळणार आहोत, जवळा पाणी सोडणार. आता आपण हे सगळं हे मिश्रण आपण एकत्र एकजीव करून घ्यायचंय. हे बघा मला वाटलंच की मिश्रण आपलं थोडं घट्ट आहे म्हणजे मिक्स व्यवस्थित होत नाही, थोडासा पाण्याचा हबका मारू शकतो. जवळ्याचं मिश्रण वड्या बनवायला तयार आहे. तेल तापत ठेवलेलं मी, पण तापायच्या अगोदरच हे बघा मस्त अशी जेवढी जमेल तेवढी पातळ थापून घ्यायची. तेल तापलं नाही ना तर तुम्ही बोलाल ही काय करते. मी 3 वड्या आता थापून घेतल्यात. जेवढं जमेल तेवढं पातळ थापायच्या, मस्त क्रिस्पी कुरकुरीत होतात. आणि कांदा मी बोलली ना तसाच कापा म्हणजे कांद्याचा क्रंच येतो. एकदम बारीक चिरला तर ते कसं त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो आणि मला त्याचा क्रंचीनेस येणार नाही. अजून एक सांगायचं होतं की आलं लसूण तर मी टाकलंच आहे, पण मी लसूण मुद्दामून टाकलंय बारीक चिरून म्हणजे थोडंसं एक क्रंचीनेस. कारण का तुम्हाला माहिती असेल आपण जेव्हा मच्छीची फ्राय करतो मच्छी, तेव्हा पण कढीपत्ता लसूण आपण सगळ्या टाकतो, तो मस्त लागतो. अजून आपल्याला व्हायच्या आहेत ह्या चांगल्या ही साईडनी पण. हे बघा बघताय तुम्ही कांदा कसा मस्त क्रिस्पी गोल्डन ब्राऊन झालेला आहे. हे बघा आपली इथे जवळ्याची वडी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मलाही तुमच्या कमेंट्स कळू देत तुम्ही ट्राय केली की नाही ही रेसिपी आणि आवडली की नाही रेसिपी हेही कमेंटमध्ये सांगा. तर चला तर मग बाय.